नंबरचा प्रश्न आहे, पांढरा साप कुठे आढळतो? ऑप्शन्स: ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचं उत्तर पांढरा साप ऑस्ट्रेलियात आढळतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 2 आहे, भारताचे राष्ट्रीय जनगण मन मुळात कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? ऑप्शन्स: ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी उर्दू, ऑप्शन सी बंगाली, ऑप्शन डी तमिळ. तर याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रीय जनगण मन मुळात हे बंगाली भाषेत लिहिले गेले होते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 3 आहे, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत: ऑप्शन ए कंचनजंगा, ऑप्शन बी नंदन देवी, ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन डी धालगिरी. याचं उत्तर भारतातील सर्वात उंच पर्वत हे कंचनजंगा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 4 आहे, लाल किल्ला भारत व्यवस्थित कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स: ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी पाकिस्तान. याचं उत्तर लाल किल्ला भारत व्यवस्थित हा पाकिस्तान देशात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 5 आहे, ताजमहल कोणत्या नदीच्या काठेवर स्थित आहे? ऑप्शन्स: ऑप्शन ए यमुना, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी नर्मदा, ऑप्शन डी गोदावरी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. याचं उत्तर ताजमहल यमुना नदीच्या काठी स्थित आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन आहे, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? ऑप्शन्स: ऑप्शन ए 8 मिनिटे, ऑप्शन बी 2 मिनिटे, ऑप्शन सी 6 मिनिटे, ऑप्शन डी 4 मिनिटे. तर याचं उत्तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचायला 8 मिनिटे वेळ लागतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 7 आहे, कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात? ऑप्शन्स: ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी आफ्रिका, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी नेपाळ. याचं उत्तर नॉर्वे देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात असे म्हटले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 8 आहे, भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी प्रक्षेपित केला? ऑप्शन्स: ऑप्शन ए 1919, ऑप्शन बी 1965, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1980. तर याचं उत्तर भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 1975ला प्रक्षेपित केला. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 9 आहे, कोणता प्राणी पाणी पिल्यानंतर मरतो? ऑप्शन्स: ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी वटवाघूळ, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी कांगारू रूट. तर याचं उत्तर कांगारू रूट प्राणी पाणी पिल्यावर मरतो. याचं उत्तर ऑप्शन डी. क्वेश्चन 10, जगातील पहिला मानव कोणत्या खंडात जन्माला आला असे म्हणले जाते? ऑप्शन्स: ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी पाकिस्तान. तर याचं उत्तर आहे जगातील पहिला मानव हा आफ्रिका खंडात जन्माला आला असे मानले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 11 आहे, जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? ऑप्शन्स: ऑप्शन ए कमळ, ऑप्शन बी गुलाब, ऑप्शन सी रॅप्लिशिया, ऑप्शन डी सूर्यफूल. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. तर याचं उत्तर जगातील सर्वात मोठे फुल रॅप्लिशिया. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 12 आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते? ऑप्शन्स: ऑप्शन ए खेकडा, ऑप्शन बी ऑक्टोपस, ऑप्शन सी मासा, ऑप्शन डी बेडूक. याचं उत्तर खेकडा प्राण्याचे हृदय डोक्यात असते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जावर चालणारे विमानतळ कोणते आहे? ऑप्शन्स: ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोची, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी पुणे. तर याचं उत्तर भारतातील पहिले सौर ऊर्जावर चालणारे विमानतळ कोची. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन आहे. क्वेश्चन 14 आहे, कोणता प्राणी आहे जो जन्मानंतर आयुष्यभर उडी मारू शकत नाही? ऑप्शन्स: ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी जिराफ. याचं उत्तर हत्ती प्राणी आहे, तो जन्मानंतर आयुष्यभर उडी मारू शकत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लास्ट 15वा क्वेश्चन आहे, कोणत्या ग्रहावर सर्वात मोठे वादळ आढळते? ऑप्शन्स: ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शुक्र.
जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते नक्की टाईप करा आणि कोणत्याही प्रश्नाचं जर वाचताना माझ्याकडं उत्तर किंवा प्रश्न जर चुकला असेल तर मला कमेंट्समध्ये ते नक्की कळवा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा GKच्या व्हिडिओमध्ये.